तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपला दुसरा व्हिडिओ आहे रोलिंगचा. तर आपण जे काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आपल्यापाशी गाडी येऊन 8 दिवस झाले. गेल्या रविवारी गाडी आपल्या चालती, तर आज बी रविवारच आहे मित्रांनो. तर आपल्यापाशी गाडी चालली जवळजवळ 115 किलोमीटर काहीतरी. मित्रांनो, गाडी चालली बघा 115 किलोमीटर. मित्रांनो, गाडी घेतला तो आम्ही टाकलो होतो 1000 रुपयाचं पेट्रोल. तर आणखी 1000 रुपयाचं म्हणलं तर मित्रांनो, आणखी जवळजवळ 87 किलोमीटर गाडी चलते आणि 87 चलते. जर चांगलं चालू तर जास्त चलते. जर आपण कुठं बी एक्सिडेंट वाढीने काय बी गाडी गेअर बिर करणं म्हणलं तर याच्यापेक्षा कमी पण चालू शकते. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट आणखी सांगायचं म्हणलं तर आणि आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग बी झाली नाही. सर्व्हिसिंग झाल्यानंतर आणि गाडी अवरेज चांगलं देईल. तर मित्रांनो, आपली आपली जे काही गाडी चालली 115 किलोमीटर ते लोकलला चालली, कारण की आपल्या गाडीला नंबर आला नसल्यामुळे आपण काय कुठं लांब गेलो नाही. डायरेक्ट रूम ते कंपनी, कंपनी ते रूम, आणि दुसरं कुठं बाहेर जास्त लांब गेलं नाही. त्यामुळं आणि गाडीची काही तेवढी मला कंडिशन कळली नाही. मग आता जो नंबर येईल, मग तेव्हा आपण कुठं बाहेर फिरायचं असाल पाण्या पावसाचं, मग तेव्हा कळलं खरं गाडी नेमकं हाय का, कुठं म्हणजे हाय का चांगली, काय आपले पैसे वाया गेले, काय घेऊन फसलो आपण. तर मित्रांनो, या गाडीचा सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट म्हणजे गाडी घेऊन 8 दिवस झाले नाही. तर मित्रांनो, आपल्या हेडलॅम्पच्या वरचं जे केबल टाय असते, जे हार्नेस बांधलेला, तर मित्रांनो ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बाहेर आलता. मग ती मी कट करायला गेलो. तर मित्रांनो, कट करायला गेल्यानंतर हे काही केबल टाय हो काही मध्ये जे वायर हार्नेसला बांधलेला होता, कट करायला गेलो मित्रांनो, हे काही ते लागले गाडीला कटर. हे काही दिसते काय टेबल टाय, काय माहित कुठल्या बाहेरच्या हार्नेसला बांधले केबल टाय बाहेर काढून टाकले. तर मित्रांनो, काही एवढा निगेटिव्ह पॉईंट आहे मला आतापर्यंत भेटला एवढा. तर दुसरी गोष्ट म्हणलं तर मित्रांनो, या गाडीचा तिसरा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे ही गाडी एकतर लवकर न्यूट्रल होईना, आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर मित्रांनो, आता आपली आणि एकही सर्व्हिसिंग झाली नाही पहिली बी. तर कधी कधी एक एक वेळेस मित्रांनो घेर अडकते, लवकर पडत नाही. आता काही पहिली सर्व्हिसिंग झाल्यावर समजा ओके होईल कदाचित, काही असं राहणार नाही. तर मित्रांनो, चला आता बस करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आता आपल्या गाडीची सर्व्हिसिंग होणार आहे 500 किलोमीटर चालल्यानंतर. तर 500 किलोमीटर चालाय जवळजवळ 1 महिना ते आरामात लागल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.